हाय हॅलो सर्वांना नमस्कार. रेश्मी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग आज सुरुवात करूया आपल्या नवीन कथेला. मनातलं गुपित भाग 1. ती पहिली भेट. सकाळची वेळ होती. खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हामुळे तिच्या खोलीतला अंधार हळूहळू कमी होत होता. पण सई मात्र अजूनही खिडकीजवळ शांत बसली होती. तिच्या हातात एक जुनं पाकीट होतं. ते पाकीट ती गेल्या अनेक पासून जपून ठेवत होती. आज पहिल्यांदाच तिने ते उघडलं होतं. पाकिटातून एक छोटासा फोटो बाहेर आला. फोटोमध्ये एक लहान मुलगी होती आणि तिच्या शेजारी एक तरुण मुलगा. सईच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तिने फोटोवरून हात फिरवला. मिहीर, तू खरंच माझ्या आयुष्यातून निघून गेलास का? ती स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात बाहेरून तिच्या आईचा आवाज आला. सई, अगं किती वेळ लागतोय तुला तयार व्हायला? आज पहिल्याच दिवशी उशीर करू नकोस. सईने पटकन फोटो परत पाकिटात ठेवला. येते आई. तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. आज तिच्या आयुष्यात एक नवीन दिवस होता. नवीन ऑफिस, नवीन लोक, नवीन सुरुवात. पण तिला कुठे माहीत होतं की आज तिची भेट अशा व्यक्तीशी होणार जी पुढे तिच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा भाग बनणार होती. आणि त्या व्यक्तीचं एक गुपित तिच्या आयुष्याशी आधीपासून जोडलेलं होतं. ती खाली आली तेव्हा आईने तिच्या हातात डब्बा दिला. हे घे आणि दुपारी जेवण वेळेवर कर. हो गं आई. आणि ऐक, आज संध्याकाळी लवकर ये. सई थोडी थांबली. का? आईने तिच्याकडे पाहिलं. तुझ्यासाठी पाहुणे येणार आहेत. सईच्या चेहऱ्यावर लगेच नाराजी आली. आई, पुन्हा लग्नाचा विषय नको हा. अगं फक्त पाहुणे येणार आहेत. कुणी तुला लगेच लग्न कर म्हणत नाहीये. पण मला आत्ताच लग्न करायचं नाही. आई, काही बोलणार तितक्यात सईने बॅग उचलली. मी निघते. आई तिच्याकडे पाहत राहिली. सई दरवाजात थांबली. काय? सगळ्या गोष्टी मनात ठेवू नकोस गं. कधीतरी कुणावर विश्वास ठेवायला शिक. सई काहीच बोलली नाही. फक्त हलकंसं हसली आणि घराबाहेर पडली. ऑफिसच्या गेटजवळ पोहोचल्यावर सईने एक खोल श्वास घेतला. चल सई, आजपासून नवीन सुरुवात. ती आत जाणार तितक्यात तिच्या हातातली फाईल खाली पडली. सगळी कागदपत्रं रस्त्यावर पसरली. अरे देवा. ती घाईघाईने कागदं उचलू लागली. तेवढ्यात कोणीतरी तिच्या समोर खाली बसलं. त्याने तिचे कागद उचलायला सुरुवात केली. हे घ्या. सईने वर पाहिलं. समोर एक मुलगा उभा होता. साधा पांढरा शर्ट, हातात घड्याळ. चेहऱ्यावर फारसा भाव नाही, पण डोळ्यात एक वेगळीच शांतता. सईने कागद घेतले. थँक्यू. तुम्ही नवीन आहात? सईने भुवया उंचावल्या. हो. पण तुम्हाला कसं कळालं? तो हलकासा हसला. इथे जुने लोक कागद रस्त्यावर पडू देत नाहीत. सईला त्याच्या टोमणा समजला. म्हणजे मी केअरलेस आहे? मी तसं म्हटलं नाही, पण अर्थ तोच होता. तुम्हाला जो अर्थ काढायचा आहे तो काढा. सई त्याच्याकडे रागाने पाहू लागली. तो मात्र अगदी शांतपणे पुढे निघून गेला. सईने त्याच्याकडे पाहिलं. काय ॲटिट्यूड आहे, ती स्वतःशीच म्हणाली. पण तिला एक गोष्ट जाणवली होती. त्या मुलाच्या डोळ्यात तिने काहीतरी पाहिलं होतं. जणू तो तिला पहिल्यांदाच पाहत नव्हता. काही वेळाने सई तिच्या नवीन विभागात पोहोचली. तिची ओळख करून देताना मॅनेजर म्हणाले, ही सई देशमुख आजपासून आपल्या टीममध्ये काम करणार आहे. सगळ्यांनी तिचं स्वागत केलं. तेवढ्यात मागून एक आवाज आला. सई देशमुख. सईने मागे वळून पाहिलं. तोच मुलगा, सकाळी भेटलेला. मॅनेजर त्याच्याकडे पाहून म्हणाले, सई, हे अथर्व कुलकर्णी, आपल्या टीमचे सिनियर मॅनेजर. सईच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. अथर्वने तिच्याकडे पाहिले. आपली भेट झाली आहे. सईने लगेच उत्तर दिले. हो, सकाळी. माझे कागद पडले होते आणि तुम्ही मला केअरलेस समजलं होतं. सईला धक्का बसला. तुम्ही ऐकलत? तुम्ही माझ्या समोरच बोललात. सगळे हसायला लागले. सई मात्र गोंधळली. अथर्वने फाईल घेतली. तुमचं काम मी समजावून सांगतो. मला स्वतः शिकता येईल. अथर्व थांबला. मला माहीत आहे. तो निघून गेला. सई त्याच्याकडे पाहत राहिली. हा माणूस नेमका आहे तरी कसा? दुपारपर्यंत सईला काम समजावून घेताना बराच वेळ गेला. अथर्व मात्र अधूनमधून तिच्याकडे पाहत होता. सईला ते जाणवत होतं. शेवटी तिनेच विचारलं, काही काम होतं? नाही. मग माझ्याकडे का पाहताय? अथर्व काही क्षण शांत राहिला. तुम्ही आधी कुठे काम केलं होतं? एका छोट्या कंपनीत. किती वर्ष? 2. आणि तिथून अचानक इथे का आलात? सई थोडी अस्वस्थ झाली.
मला बदल हवा होता. अथर्वने तिच्याकडे पाहिले. काही लोक जागा बदलतात पण भूतकाळ सोबत घेऊनच येतात. सईच्या हातातला पेन थांबला. तुम्हाला काय म्हणायचं आहे? काही नाही. अथर्व तिथून निघून गेला. पण सईच्या मनात एक प्रश्न घोळत राहिला. हा माझ्या भूतकाळाबद्दल का बोलतोय? संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सई बाहेर आली. तिच्या फोनवर आईचा कॉल होता. हॅलो आई, कुठे आहेस? ऑफिसमधून निघाले. लवकर ये, पाहुणे आलेत. सईने डोकं धरलं. आई, मी सांगितलं होतं ना, फक्त एकदा येऊन भेट, नंतर तुला जे वाटेल ते कर. सईने नाईलाजाने होकार दिला. ती रस्त्याच्या कडेला उभी होती. तेवढ्यात एक कार तिच्या समोर येऊन थांबली. काचेची खिडकी खाली झाली. अथर्व होता. बस, मी सोडतो. सईने नकार दिला. नको, मी जाते. तुम्ही कुठे जाणार? घरी. माहीत आहे. सई त्याच्याकडे पाहत राहिली. तुम्हाला माझं घर माहीत आहे. अथर्व काही क्षण गप्प राहिला. मग मला तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मवर ॲड्रेस आहे. सई शांत झाली. ती कारमध्ये बसली. काही वेळ दोघांमध्ये शांतता होती. अचानक अथर्वने विचारलं, तुमच्या घरी आज पाहुणे येणार आहेत ना? सई दचकली. तुम्हाला हेही माहीत आहे? अथर्वने गाडी चालवतच उत्तर दिलं, तुमच्या आईने सकाळी ऑफिसमध्ये फोन केला होता. सईने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही माझ्याबद्दल इतकं का लक्ष ठेवता? अथर्वने तिच्याकडे पाहिलं नाही. फक्त म्हणाला, कधी कधी एखादी व्यक्ती पहिल्याच भेटीत लक्षात राहते. सईच्या मनात काहीतरी हललं. पण तिने लगेच स्वतःला सावरलं. तुम्ही सगळ्यांशीच असंच बोलता का? नाही. मग? अथर्वने गाडी थांबवली. तुमचं घर आलं. सई खाली उतरली. दरवाजा बंद करण्याआधी ती म्हणाली, थँक्यू. अथर्वने फक्त मान हलवली. गाडी निघून गेली. सई काही क्षण तिथंच उभी राहिली. घरी पोहोचल्यावर सईने पाहिलं की हॉलमध्ये तिचे आई बाबा एका कुटुंबासोबत बसले होते. आईने तिला पाहतच हसून सांगितलं, सई, हे कुलकर्णी काका आणि ही त्यांची मुलगी नंदिनी. सई थांबली. कुलकर्णी? तेवढ्यात मागून आवाज आला. हो. सईने वळून पाहिले. अथर्व दारात उभा होता. सईच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तुम्ही? अथर्वची आई माधवी पुढे आली. तुमची आणि अथर्वची ऑफिसमध्ये भेट झालीच असेल. अथर्व काही बोलणार इतक्यात तिची आई म्हणाली, अथर्वला सई आवडली आहे. सईच्या हातातून पाण्याचा ग्लास जवळजवळ सुटला. तिने अथर्वकडे पाहिलं. तो मात्र शांत होता. जणू त्याला हे सगळं आधीपासून माहीत होतं. सईने त्याला बाजूला बोलावलं. हे काय चाललंय? मलाही तेच विचारायचं आहे. म्हणजे? माझ्या घरच्यांनी मला आज फक्त एका मुलीला भेटायला सांगितलं होतं. मग मला माहीत नव्हतं ती मुलगी तुम्ही असाल. काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मला हे लग्न वगैरे अजिबात नकोय. अथर्वने शांतपणे उत्तर दिलं. मलाही. सईला थोडा दिलासा वाटला. मग पुढच्याच क्षणी अथर्व म्हणाला, पण एक गोष्ट आहे. काय? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी तुम्हाला आधीपासून ओळखतो. सईच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काय? अथर्व काही बोलला नाही. तो फक्त तिथून निघून गेला. सई त्याच्या मागे पाहत राहिली. पण हा मला आधीपासून कसा ओळखतो? त्या रात्री सईला झोप येत नव्हती. ती पुन्हा खिडकीजवळ बसली. तिने ते जुने पाकीट काढलं. फोटो हातात घेतला. फोटोमधल्या मिहीरकडे पाहत ती हळू आवाजात म्हणाली, तू गेलास तेव्हा म्हणाला होतास, एक दिवस सगळं सत्य कळेल. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात फोन वाजला. अनोळखी नंबर. सईने कॉल उचलला होता. हॅलो. समोरून काही क्षण शांतता. मग एक पुरुषाचा आवाज आला. सईच्या हातातून खाली पडला तो आवाज ती कित्येक वर्षापासून विसरायचा प्रयत्न करत होती. मिहीर. समोरून फक्त एवढंच उत्तर आलं, अथर्ववर विश्वास ठेवू नकोस. कॉल कट झाला. काही क्षण स्तब्ध बसून राहिली. तिच्या डोळ्यासमोर अथर्वचा चेहरा आला आणि त्याच क्षणी खोलीच्या दाराबाहेर कुणीतरी उभं असल्याचं तिला जाणवलं. सई हळूच दाराकडे गेली. दार उघडलं. बाहेर कुणीच नव्हतं. फक्त जमिनीवर एक छोटंसं पाकीट पडलं होतं. सईने ते उचललं. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, तुला तुझ्या भूतकाळाचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या अथर्वला एकच प्रश्न विचार, मिहीर कोण होता? सईच्या हातातलं पाकीट थरथरू लागलं आणि तिला पहिल्यांदाच जाणवलं, अथर्व तिच्या आयुष्यात आज आला नव्हता. तो तिच्या भूतकाळातही कुठेतरी होता. हा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भागात आपण बघूया. सई दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अथर्वसमोर उभी राहते. ती त्याला फक्त एक प्रश्न विचारते, अथर्व, मिहीर कोण होता? हा प्रश्न ऐकताच अथर्वच्या चेहऱ्याचा रंग बदलतो. पण तो उत्तर देण्याआधीच त्याचा फोनवर एक मेसेज येतो, तिला अजून काही सांगू नकोस, नाहीतर तिचा जीव धोक्यात येईल.
मेसेज पाठवणारा कोण आणि सईला नक्की कोणापासून धोका आहे? बघूया पुढील भागात. हा भाग इथे संपला. भेटूया पुढील भागात.